नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। उन्हाळ्याची चाहूल लागली की जेवणासोबत आपल्याला ताक असेल, मठ्ठा असेल किंवा मसाला ताक हे घ्यावंसंच वाटतं आणि याचे पॅकेट तुम्हाला रेडीमेड मार्केटमध्ये सुद्धा मिळतात। पण मार्केट सारखे मसाला छाछ किंवा मठ्ठा तुम्हाला काही सेकंदातच घरी बनवायचा असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रीन मठ्ठा मसाला आईस क्यूब कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि त्यापासून मठ्ठा सुद्धा कसा बनवायचा तेही काही सेकंदातच ते बघणार आहोत। सुरू करूया। हे मठ्ठा मसाला आईस क्यूब तुम्ही लगेच बनवायचं जर ठरवलं तर अगदी सहज बनवू शकता, कारण यासाठी लागणारे सर्व जिन्नस किचनमध्ये अगदी सहज तुमच्या हाताशी लागतील असे आहेत। तर यासाठी इथे मी सुरुवातीला कोथिंबीर घेतलेली आहे। हातात जितकी कोथिंबीर बसेल तितकी मी कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर 2 हिरवी मिरची असे तुकडे करून घेतलेले आहेत। हिरवी मिरची इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे। त्यानंतर इथे 9 ते 10 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे। आलं आणि लसणाची पेस्ट या मठ्ठामध्ये खूप छान चव देते। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ कमी पडलं तर परत घालू शकता, पण सुरुवातीला ते जास्त झालं तर परत तुम्ही त्यामध्ये काही ॲड करू शकणार नाही। यानंतर यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा काळं मीठ घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा भाजलेले जिरे घेतलेले आहेत। कच्चे जिरे घ्यायचे नाहीत, भाजलेले जिरे घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे सर्व जिन्नस बघितलेले आहेत, याचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन ते चेक करू शकता। आता हे सर्व मसाले आपल्याला एकत्रित मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं जे सर्वात लहान भांडं असतं ते भांडं घेतलेलं आहे। यामध्ये सुरुवातीला आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि त्यानंतर बाकीचे सर्व जिन्नस यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत। आलं आणि लसूण घालून घेऊया आणि यानंतर आपण यामध्ये मीठ घालून घेऊया। मिठाचं प्रमाण आपल्याला कमीच ठेवायचं आहे। तुम्ही मसाला वाटून झाल्यानंतर ते टेस्ट करून बघू शकता, कारण चाट मसाला घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा मीठ असतं। त्यानंतर आपण काळं मीठ घेतलेलं आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण कमी घालायचं आहे। परत तुम्हाला जर मसाला वाटून झाल्यानंतर वाटलं की मीठ कमी आहे, परत तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता। आता हा मसाला आपल्याला अगदी फाईन वाटून घ्यायचा आहे। त्यासाठी यामध्ये मी 3 आईस क्यूब घातलेले आहेत, त्यामुळे तो मसाला अगदी परफेक्ट वाटला जाईल। फक्त मोजक्या साहित्यामध्ये तुम्ही हा मठ्ठा मसाला आईस क्यूब बनवून ठेवलं की कितीही पाहुणे आले आणि खूप जास्त प्रमाणात मठ्ठा बनवायचा असेल तरी तुम्ही पटकन बनवू शकता। चला तर मग मसाला वाटून घेऊया। तर इथे हा मसाला मी वाटून घेतल्यानंतर यामध्ये जिरे जे आहेत ते अगदी ओबडधोबड ठेचले गेलेले आहेत, अगदी फाईन वाटले गेलेले नाहीत। त्यामुळे या ठिकाणी मी परत यामध्ये आईस क्यूब घालून परत हे मिक्सरला फिरून घेणार आहे, जोवर याची अगदी फाईन पेस्ट होत नाही तोपर्यंत। जर तुम्हाला इथे जिरे घालायचे नसतील तर ती भाजलेली जिरेपूडसुद्धा तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता। तर आता यामध्ये परत मी आईस क्यूब घालून हे फिरून घेणार आहे। तर तुम्ही ते बघू शकता, यामध्ये परत मी आईस क्यूब घालून हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे। अगदी फाईन असं हे वाटून घेतलेलं आहे, अगदी प्युरी झाली पाहिजे असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। इथे तुम्ही टेस्ट करून सुद्धा बघू शकता, काही कमी वाटलं तर परत या ठिकाणी ॲड करू शकता। आता इथे मी आईस ट्रे घेतलेला आहे। माझ्याकडे थोडासा मोठा आईस ट्रे आहे, त्यामुळे मी मसालासुद्धा जास्त प्रमाणातच बनवलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने त्यातले आपण आईस क्यूब काढू शकतो। त्याला बटन्स दिलेले आहेत। चला तर मग हा मठ्ठा मसाला आता आपण या ट्रेमध्ये घालून घेऊया। तर हे दोन्ही सेक्शन आपण या मसाल्याने भरून घेणार आहोत, त्यामुळे अगदी सहज 2 आठवडे हा मसाला मला पुरेसा होईल। उन्हाळ्याची चाहूल लागली की घरामध्ये सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी आवर्जून जेवणासोबत मठ्ठा लागतोच लागतो, म्हणून मला प्रत्येक वेळी हा मसाला बनवावा लागायचा। पण म्हणलं की यासाठी आपण काहीतरी पूर्वतयारी करून ठेवूया की जेणेकरून आपण जेवताना जो मठ्ठा आपण थंडगार घेतो त्यामध्ये हा मसालासुद्धा थंडगार जर ॲड केला
तर उन्हाळ्यामध्ये यापेक्षा मोठं सूप काहीही नाही. तर अशा पद्धतीने हे दोन्ही सेक्शन मी मसाल्याने भरून घेतलेले आहेत. आता आपण हे डीप फ्रीझरला ठेवून देऊया. तुम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे की माझा फ्रीज एक सेक्शन जो आहे तो फ्रीजचा आहे आणि दुसरा सेक्शन आहे तो डीप फ्रीझरचा आहे. तर या डीप फ्रीझरच्या सेक्शनमध्ये आपण हा ट्रे व्यवस्थित ठेवलेला आहे. आईस क्यूब तयार झाले की यापासून आपण थंडगार असा मठ्ठा बनवायला घेऊया. तर इथे मी प्लेन ताक बनवून घेतलेला आहे, ते ग्लासामध्ये आपण ओतून घेऊया. आणि एक अर्ध्या तासानंतर इथे आईस क्यूबसुद्धा तयार आहेत. यातले आपण 1-2 आईस क्यूब काढून घेऊया. तुम्हाला या ठिकाणी 1 आईस क्यूब लागला तर तुम्ही 1 घालू शकता किंवा परत तुम्हाला गरज वाटली तर आणखी यामध्ये ग्रीन मठ्ठा मसाला आईस क्यूब ॲड करू शकता. आता हा क्यूब यामध्ये घातल्यानंतर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. मिठाचं प्रमाण तुम्हाला परत इथे कमी वाटलं तर यामध्ये थोडंफार मीठ तुम्ही ॲड करू शकता. तर तयार आहे आपला झटपट असा मठ्ठा. उन्हाळ्यामध्ये काही सेकंदातच असा थंडगार मठ्ठा प्यायचा असेल तर असे ग्रीन मठ्ठा आईस क्यूब नक्कीच तयार करून ठेवा. आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत. धन्यवाद.